सगळी आमची लाईफ आमच्या मनानुसार होईल. को ऐसे नहीं शुरू से दिखाता हूँ. मी खूपच रिक्वेस्ट केलेली भाषण म्हणून मी करणार आहे. मी काही ठरवून नाही आलेली, मी काही कोणती शायरी वगैरे काहीच नाही म्हणणार. फक्त सगळ्यांना थँक्यू म्हणणार, कारण आमच्या आयुष्यातले 10 वर्ष तो कसे गेले काहीच नाही कळालं. सगळ्यांनी खूप चांगली साथ दिली आम्हाला. आजचा दिवस चांगला आनंदाचा पण आहे आणि तेवढा दुःखाचा पण आहे. आनंदाचा याच्यासाठी कारण आजपासून आम्हाला कसलेच कंपल्शन नसणार. कोणी युनिफॉर्मसाठी कंपल्शन नाही करणार, कोणी 2 वेळा घालून या म्हणून नाही म्हणणार, कोणी टिकली लावा म्हणून म्हणणार नाही, कोणी गृहपाठ केला म्हणून म्हणणार नाही. आजपासून सगळी आमची लाईफ आमच्या मनानुसार होईल. पण दुःख याचंच की शाळेचं ग्राउंड, शाळेचा वर्गातले बेंच आणि त्यापेक्षा महत्त्वाच्या शाळेची खिचडी, या सगळ्या गोष्टी आम्ही मिस करू. त्याचबरोबर प्रत्येक शिक्षकांचं रागवणं, कोणाचं आम्हाला हसवणं, कोणाचं लाडानं बोलणं वगैरे सगळं मिस करू. मी वारेवार सरांना थँक्यू म्हणणार आहे, कारण की माझे क्लास टीचर आहेत. आम्ही जवळ गेल्या वर्षीपासूनच ते आम्हाला शिकवत आहेत. सरांबद्दल खूप कमी बोललेलं आहे की सरांना इथलं डिश माहिती आहे, ते माहिती आहे. त्यापेक्षा एक गोष्ट म्हणजे सरांची मी ऑब्झर्व केलेली, सरांची जी लक्षात ठेवण्याची जी शक्ती आहे, म्हणजे त्यांची जी पॉवर आहे ती खूप चांगली आहे. जर बायचान्स आज सर एका लाईनवर थांबले, एका ओळीवर थांबले, जरी उद्या सुट्टी असेल किंवा परवा सुट्टी असेल, त्या लाईनपासूनच सर ते कंटिन्यू करतात. आम्हाला कधी कधी आम्ही ते टॉपिक विसरून जातो काय चालू होतं, पण सरांना लक्षात राहते. त्यानंतर डीके जाधव सर, कोणी म्हणलं डीके जाधव सरांची स्माईल खूप चांगली आहे, कोणी म्हणलं डीके जाधव सर खूप ब्राईट आहे. सर मला तुमचा आवाज खूप आवडतो सर. असं वाटतं कुठला लीडर नेता पुढारीच बोलत आहे असं वाटते. त्याच्यानंतर देवराय सरांचे जोक असे असायचे की त्याच्यासाठी ते समजण्यासाठी एक लेवलला लागायचं, एवढे जोक भारी असायचे. अरुण सर म्हणजे त्यांचं आमचं आता खूपच म्हणजे सरांना मी शिक्षकही नाही म्हणू शकणार. सर आई बाबा यांचं माझ्यासाठी कॉम्बिनेशन आहे. सरांनी खूप सपोर्ट केला आहे. इंग्लिशमध्ये ई जरी येत नसेल तरी सर त्या विद्यार्थ्याची अशी प्रशंसा करतात की कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलवर होतो. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आमचा साथ असलेले 7वी पासून ते 10वी पर्यंत सगळ्यात जास्त शिक्षक म्हणजे आमचे जाधव सर. त्यांचे अर्ध्याच्या वर जोक्स म्हणजे माझ्यावर असायचे, मला इनडायरेक्टली चिडवण्यात असायचे. सर थँक्यू सर, तुम्ही आम्हाला हसत जगायचं कसं ते शिकवलं सर. त्याच्यानंतर आम्ही कोणाला तसं सतवलं नाही, पण आमच्या सरपाते मॅडमला आणि चौधरी खडके टीचरांना थोडं सतवलं आहे, तरी पण त्यांनी कधीच आमची कंप्लेंट नाही केलेली, कोणाला काही म्हणली नाही. आणि जसं ऋतुजा म्हणाली, डोंगराळ टीचरांसोबत आमच्या शिक्षकांचं नातं नव्हतं, ते अगदी मैत्रिणीसारखे आम्हाला हसायच्या बोलायच्या, असं आमचं नातं होतं. चौधरी टीचरांचा खरंच ड्रेसिंग सेन्स मला खूप आवडतं. टीचर तुम्ही खरंच तुमच्या प्रत्येक साडीचा कलर त्यांनी कधी रिपीट करत नाहीत साडी, मला खूप आवडतं टीचर. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे 2 पर्यवेक्षक सर याच वर्षी ते आम्हाला भेटले. दोघं पण खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत. मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे मागे स्टार्टिंगला आमच्या बाथरूम मध्ये एक प्रॉब्लेम झालेला आणि मी बऱ्याच शिक्षकांना बोलले, त्याबद्दल बऱ्याच जणांना बोलले, कोणी काही केलेलं नव्हतं, कोणीच काही केलेलं नव्हतं. पण सर आले आणि सरांना मी दुसऱ्या दिवशी सरांना ते प्रॉब्लेम सांगला आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सर. आणि मी जेव्हा ते मुख्याध्यापकाचं जेव्हा सिलेक्शन होत होतं तेव्हा मी सरांना म्हणले होते की सर तुम्हाला मी कधी जेवताना पाहिलं नाही, तुम्ही सतत काहीतरी काम करतच असता. यावर सर खूप हसले होते. मला काय बोलायचं काही समजत नाही. थँक्यू. आणि त्याबरोबर माझे सगळे मैत्रिणी, 10 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. सगळ्यांना थँक्यू. माझे क्लासमेट्स वगैरे. आम्ही शाळेत कसं यायचं ते सांची ठरवायची, सांची फोन करून विचारायची आज शाळेत जायचं का नाही म्हणून. त्यानंतर रिंकू, आता याच्यानंतर मला ऋतुजाचं जोरजोरात हसणं पण ऐकून येणार, रिंकूचे नको ते जोक्सही नाही ऐकून येणार, समीक्षाचं रागवणं, जोरात बोलणं, पाठीत मारणं. मी ढेपेबद्दलही बोलणार होते पण ती बिचारी शाळेत आलीच नाही. थँक्यू. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे माझ्याकडून जर या आपल्या दिवसात 10 वर्षात काही चूक झाली असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आणखीन जे आमचे रवीचे बहीण भाऊ आहेत आणि या दोघी सुद्धा त्या खूप वेळ झालं बोलत आहेत, त्या सगळ्यांना थँक्यू. आता मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण जाधव सरांनी आम्हाला पुरणपोळीच्या बेताचं प्रॉमिस केलेलं आहे. त्याच्याकडे थँक्यू.